अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता। बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला न होता। अरे ये भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो, ये भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो, अगर इस देश को मेरे भीम जैसा हीरा मिला न होता, भीम जैसा हीरा मिला न होता। दादा एवढ्या आणि म्हणतं आणखी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक माझे मोठे बंधू चंदनदादा कांबळे यांचं आज सगळीकडे वाजत असलेलं हे भीमगीत मी सादर करण्याचा प्रयत्न करते। ज्याच्यामुळे तुझी मनवर जन सारच केले बरं, हे काय म्हणतात ते, ज्याच्यामुळे तुझी मनवर जन सारच केले बरं, निळ्या हातात झेंडा धरा, निळ्या हातात झेंडा धरा। आणि काय सांगायचंय, जा जगाला सांगता, जा जगाला सांगता बापू माझा भीमराव रामजी बापू माझा भीमराव रामजी।
महाराष्ट्राचे ख्यातनाम महागायक माझे मोठे बंधू आदरणीय चंदन दादा यांची ही लेखणी आणि गाणं कंपोजिंग सगळं त्यांचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. एवढं सुंदर त्यांनी गाणं केलंय. चंदनाचा माझे मोठे बंधू श्यामदादा यांच्याकडून प्रमोद दादा यांच्याकडून भेट आली. धन्यवाद दादा. माझे मोठे बंधू रामदादा यांच्याकडून पण चंदनदादासाठी. माझे दुसरे मोठे बंधू अमोलदादा यांच्याकडून पण या गीतासाठी नमन आले. आणि हे सगळे दादांचे मोठे बंधू आहेत सख्य भाऊ. माझं गीत एवढं छान पेलवलं, एवढं छान गायलं म्हणून माझ्या तिन्ही पण सख्या भावांनी शिवानीला बक्षीस दिलं. सर्वांनी जोरदार टाळ्या शिवानीसाठी वाजवली. क्या बात. स्वागत करा. एक आंध्रा मुकडा गातो आणि कार्यक्रम संपवायचा आहे. कारण का एक मुखडा फक्त समाजाच्या वतीने. योग्य नाही साहेब आहे हे जे चाललंय ना, योग्य नाहीये. आमच्यावर अन्याय आहे. तुम्हाला हा कार्यक्रम बघवत नाहीये. लक्षात घ्या साहेब, ह्याला अर्थ नाही साहेब प्लीज. हा आज बाबासाहेबांची जयंती आहे. माफी मागतो परंतु असा अन्याय नका करू. आज या ठिकाणी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम झाला तो यशस्वीरित्या झाला. मी माझ्या समाज बांधवांचं, माझ्या सगळ्या बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की महिलांना व्यवस्थित जागा द्या. आणि दरवर्षी एक मिनिट दरवर्षी गणेशोत्सव होतो, दहीहंडी होते, विविध कार्यक्रम होतात, महापुरुषांच्या जयंती. आज
मला जे झालं ते मला दुःख वाटलं, परंतु ठीक आहे, काही नियम असतात, काय त्यांनाही अधिकार आहेत, त्यांना काय का नाही, तरी मी सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जातो. धन्यवाद. आत्ताच पिंपरीचे जोडे भाजपाचे शहर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक आदरणीय शत्रुघ्न मुकुंदे आणि माजी नगरसेवक मुरुशेरजी शेडगे यांचे या ठिकाणी उद्बोधन दिले. मी मनोज दादांना विनंती करतो की आपण या दोन मान्यवरांचा स्वागत करावं. सर्वांचाच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांना शुभरात्री. जय भीम, जय शिवराय. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, महिलांना जाण्यासाठी जागा ठेवा. आपलं दरवर्षी ठरलेलं आहे, माझ्या महिला बंधू भगिनी सुखरूप घरी गेल्या पाहिजेत. सर्व कार्यकर्ते, आपले जेवढे कार्यकर्ते ते सगळ्यांनी विनंती आहे, रस्ता करून द्या त्यांना व्यवस्थित. बॅरिकेड काढता आले तर बॅरिकेड काढा. आदरणीय कार्याध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शहर सन्माननीय शत्रुघ्न मुकुंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय मुरुशेरजी शेडगे साहेब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. दोन गीतांच्या ज्यांनी सादरीकरण केलं ते सन्माननीय कांबळे साहेब आणि सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय मनोजजी ब्रह्मणकर यांचंही या ठिकाणी बहुजन संघर्ष प्रदेशाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत होते. आपल्या सन्माननीय आबाजी सोनवणे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी अथक असं परिश्रम केलं, त्यामध्ये या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय शेषरावजी लोमटे, सचिव सन्माननीय बुद्धिसागरजी उठवले, खजिनदार सन्माननीय दादाजी